आमदार, खासदार आणि महाराष्ट्राचे 2 वेळा विरोधी पक्षनेते. एवढी मोठी पदे भूषवूनही ज्या नेत्याला स्वतःचं एक साधं घर बांधता आलं नाही, कारण त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती केवळ लोकसेवेसाठीच अर्पण केली. जगातील हा कदाचित एकमेव असा नेता असेल ज्याचं हक्काचं घर खुद्द जनतेने आणि कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून बांधून दिलं. लोकनेते दी.बा. पाटील यांचा तो लढा, तो संघर्ष, संग्राम इतका मोठा होता, म्हणूनच जनतेने प्रेमाने बांधलेल्या या वास्तूला नाव दिलं गेलं. चला तर मग आज जाणून घेऊया लोकनेते दी.बा. पाटील आणि त्यांच्या संग्रामाबद्दल. आपल्या बरोबर आहेत दी.बा. साहेबांचे सुपुत्र. दादा, अजूनपर्यंत आपले विमानतळाला नाव लागलेलं नाही, बरोबर? तर तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम आज लोकनेते दी.बा. पाटील साहेबांची 13वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आपण सगळ्यात पहिले त्यांना अभिवादन करूया. आणि तशी सगळ्या आपल्या आगरी भूमिपुत्रांची, सर्व भूमिपुत्रांची, कोळी भूमिपुत्रांची जी भावना आहे की नाव अजून लागलं नाही, त्यामुळे त्यांच्या मनात नक्कीच दुःख आहे. आणि तीच भूमिका माझी सुद्धा आहे की अजून नाव आपलं लागलेलं नाही, आणि जे लागायला हवं होतं तेव्हापर्यंत नक्की ते नाव लागून व्हायला हवं होतं, पण नाही लागलं. त्यामागची भूमिका काय हे आम्ही आता बऱ्याचदा या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आज कोणी पण आपल्याला असं सांगत नाही की नाव लागणार नाही, पण त्याच्याबरोबर कधी लागणार हे सुद्धा कोण आपल्याला ठामपणे सांगू शकत नाहीये. अगदी बऱ्याचशा माझ्या बैठका किंवा असे बोलणं माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालंय, मुरलीधर मोहोळ साहेबांबरोबर बोलणं झालं, जे या खात्याचे नागरी उड्डयन खात्याचे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत. कोणी 100% ते दोघेही मला खात्री देत असतात की दी.बा. पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलं नाव लागणार नाही. पण त्याबरोबरच त्या दोघांपैकी कोणी मला हे पण सांगितलं नाहीये की नाव कधी लागेल. नाव लागण्यात डिले होतोय, आणि तो डिले होऊ नये त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो. माझी आपल्या माध्यमातून सगळ्या आपल्या बांधवांना विनंती आहे की लवकर नाव लागण्यासाठी काय करायला लागेल याचा विचार विनिमय करून आपण लवकरात लवकर, आता पावसाळा असल्यामुळे काय कदाचित एखादं मोठं आंदोलन किंवा असं काही होऊ शकणार नाही, परंतु त्याचा देखील विचार व्हावा की पावसाळ्यात संपल्यानंतर एक मोठं दबाव तंत्र काहीतरी वापरून लवकरात लवकर नाव लागलं पाहिजे. काही ठिकाणी बोललं जातं की कदाचित दुसरं नाव लागेल. माझी स्वतःची अशी भावना आहे की दुसरं नाव वगैरे काय लागणार नाही, परंतु उशीर झाला हे आपण कोणीच नाकारू शकत नाही, व तरी उशीर न होण्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करूया. जर दी.बा. साहेबांचा लवकरात लवकर नाव लागण्यासाठी आपल्याला जर दुसरी काही भूमिका ठेवायची असेल तर काय करता येईल? या बाबतीत माझं स्पष्ट म्हणणं आहे, जर दुसरं काय नाव लागायची शक्यता अजूनही मला वाटत नाही, परंतु असा जर विचार कधी कुणाच्या तोंडातून आला किंवा समोर आला तर मात्र आपल्याला नक्की जी आपली आगरी, कोळी, आपण जे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि भूमिपुत्र, मुख्यत्वे भूमिपुत्र यांनी आपल्याला एक काहीतरी ठोस भूमिका नक्कीच घ्यायला लागेल. मग ठोस भूमिका काय असेल तर ती ठोस भूमिका मी एकटा नाही सांगू शकत. त्यामध्ये आपली, मी तर म्हणतो काही भाजपचे सुद्धा त्याच्यामध्ये पुढारी आहेत, आपले बाळ्या मामे त्याच्यामध्ये आहेत, आपले दशरथ दादा आता आजारी आहेत थोडेसे, पण ते आहेत. या सगळ्यांना आपल्याला कसंही करून एकत्र बसवायला लागेल, त्या सगळ्यांना एकत्र बसवायला लागेल. आणि त्यावेळी नक्कीच एकत्र बसवण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील, मग ते हे जर सगळे आपले एकत्र आले तर नक्कीच काहीतरी एक ठोस आंदोलन म्हणा, काहीतरी भूमिका होऊ शकते. आणि त्यासाठी मी जरा जरी कुठे संशय वाटला की दुसरं कुठलं तरी नाव पुढे येत आहे, तर मी नक्कीच त्यावेळी प्रयत्न करीन की जेणेकरून आपले आपापसात मतभेद आहेत असं मी आधी म्हणत नाही, नामकरणाच्या बाबतीत कुठलाही मतभेद नाहीये, परंतु एकत्र यायला पाहिजे. ते एकत्र सुद्धा येत नाहीयेत लोकांची, आपली एकमेकांचे वेगवेगळ्या दिशांना तोंड आहेत, ती एकत्र बसवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन जेव्हा नामकरणाच्या बाबतीत कुठेतरी शेवटी जरी शंका आली की दुसरं कुठेतरी नाही. आणि माझी खात्री आहे की अशी जर कुठेतरी जरी बोलबाला थोडासा झाला की काहीतरी वेगळं होतंय, तर आपले जे सगळे वेगवेगळ्या दिशेला जे मी म्हणतो की त्यांचे थोडीशी चेहरे वेगवेगळ्या दिशेला आहेत, ते नक्कीच जर असा विषय कुठे झाला तर एकत्र येतील आणि ठोस भूमिका काहीतरी घेतली जाईल, मला खात्री आहे. आणि मी आपल्या ज्याला नक्कीच सांगतो, मी त्यासाठी पुढाकार घेईन त्यावेळी. नमस्कार दादा, आपण आज दी.बा. साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त यांच्या घरी, या ऐतिहासिक घरामध्ये जमलो आहोत, बरोबर? तर दी.बा. साहेबांबद्दल तुम्ही काय असं सांगू शकता का? नक्कीच. आपण आज खरोखर एका ऐतिहासिक वास्तूमध्ये आहोत, कारण की लोकनेते दी.बा. पाटील साहेब आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. 5 वेळा आमदार होते, 2 वेळा खासदार होते, आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता होते. इतकी मोठी राजकीय कारकीर्द, जवळपास 51 वर्षाची राजकीय कारकीर्द असलेली व्यक्ती कोणत्याही माडी, बंगला, जमीन, जुमला काही ते
त्यांनी केलेलं नव्हतं. इतकं निस्वार्थी ते व्यक्तिमत्व होतं. आणि आपल्याच इथले कामोठेकरांनी, कामोठ्यातल्या ग्रामस्थांनी, भूमिपुत्रांनी एकत्र येऊन वर्गणी काढून त्यांच्यासाठी हे घर बांधलेलं होतं आणि त्या घरात आपण आज आहोत. त्याच्यामुळे ही अशी लोकवर्गणीने एखाद्या लोकप्रतिनिधीची वास्तू बांधण्याचं बहुतेक हे देशातलं एकमेव उदाहरण असेल, अशा घरात आपण आहोत. त्यामुळे दिवांचं जे निस्वार्थ व्यक्तिमत्व किती मोठं आहे याची आपल्याला नक्कीच जाणीव होईल. आणि त्याच जोडीला तुम्ही पाहत असाल, मी विनंती करीन आपल्या कॅमेरामॅनला की थोडं वरती आपला कॅमेरा थोडासा घ्यावा. हे आपण ज्या 84चं आंदोलन आपण जेव्हा म्हणतो की ज्या आंदोलनातनं 12.5% जन्म झाला, त्यात 5 जण हुतात्मा झाले होते आणि हे 5 जणांचे फोटो दिवांनी त्यांच्या हॉलमध्ये लावलेले आहेत, जे त्यांना नेहमी आठवण करून देतं की या हुतात्म्यांचं रक्त जे आहे ते वाया गेलं नाही पाहिजे आणि ते वाया जात नसतं. त्यामुळे अगदी हुतात्मा नामदेव शंकर घरत असतील चिरल्याचे, हुतात्मा रघुनाथ ठाकूर असतील, हुतात्मा महादेव पाटील असतील पागोट्याचे, केशव पाटील असतील, हुतात्मा कमलाकर तांडेल असतील, ह्यांचे सगळ्यांचे फोटो दिवांनी त्यांच्या हॉलमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच जोडीला 1981च्या आंदोलनामध्ये दिवा रक्तबंबाळ झाले होते आंदोलनामध्ये. म्हणजे नेत्यांनी लाठ्याकाट्या खाताना आपण बघितलेलं नसतो. इतर नेते भाषणं करतात आणि बाजूला होतात आणि लाठ्याकाट्या खायचं काम कार्यकर्ते करत असतात. पण दिवा स्वतः जखमी झाले होते आणि तो शर्ट त्यांनी खास सामावून ठेवलेला त्यांच्या घरच्यांनी, त्यांची एक आठवण म्हणून. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपला नेता तितकाच संघर्षाचा आणि फ्रंट फूटवर लढणारा नेता होता. आणि अजून थोडंसं वरती बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की दिवा ज्यांना देव मानत होते असे महात्मा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांनी प्रदर्शनी का त्यांचे आदर्श नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असत होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती प्रेरणा मिळत होती. आणि या अशा ऐतिहासिक वास्तू अशा इथे म्हणजे आता पण आम्हाला तो ऑरा जाणवतो की इकडे त्या पद्धतीची ऊर्जा आहे. ही ऊर्जा नेहमी संघर्ष करण्यासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायावर मात करण्यासाठी ची जी ऊर्जा आहे ही या घरात भरलेली आहे, ओसंडून वाहते आहे. आणि या अशा ऐतिहासिक घरात आज आपण त्यांच्या 13व्या पुण्यतिथी निमित्त, स्मृती दिनानिमित्त आपण इथं आज आहोत. आज बरेच दिवसभरामध्ये कार्यक्रम होते. म्हणजे अतुल पाटील साहेबांनी एअरपोर्टवरती सुद्धा, नवी मुंबई एअरपोर्ट जिथं अजून दिवा पाटील साहेबांचं नाव लागलेलं नाहीये, पण तिथे सुद्धा विमानतळावरती दिवासाहेबांची जी पुण्यतिथी आहे ती साजरी करण्यात आली किंवा तिथे अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर आज जासईमध्ये अभिवादनाचा मोठा कार्यक्रम खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आज झाला. जवळपास 200-300 वाहनं तिथे आलेली होती. त्याचबरोबर अजून एक आंदोलन चिंचपाड्याला सुरू आहे. असे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रम ह्या निमित्ताने होत आहे, त्याचा आनंद आहे. मात्र अजून दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलेलं नाही याची खंत आहे. आणि हे नाव लागणं हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं याच्यासाठी आहे की हे फक्त नाव लागणं नाहीये, म्हणजे ही आपली अस्मिता आहे, ही आपले अस्तित्व आहे. आणि या अस्मितेला जपणं ही तुमची, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कुठेतरी आपले प्रयत्न कमी पडतायत, म्हणून शासनाने अजून जे केंद्रात याची दखल घ्यायला पाहिजे ती दखल बहुतेक घेतली गेलेली नाही असं आमचं मत आहे. पण आपल्याला एकजूट व्हावं लागेल, 5ही सागरी जिल्ह्यांना एकजूट व्हायला लागेल. दिबासाहेबांचं कार्य संपूर्ण देशासाठी आहे. म्हणजे स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा कायदा देशाला लागू झाला. 84च्या आंदोलनात ज्यांनी रक्त सांडलं, स्वतः दिबा पाटील साहेबांनी, डोकं त्याच्यामध्ये फुटलं होतं त्यांचं आणि त्यांनी रक्त सांडवलेलं होतं. त्यातनं जो 12.5% जन्म झाला, आज त्याचा नवीन भूसंपादन कायदा बनला जो अख्ख्या देशाला लागू झाला. असे अनेक कायदे आहेत जे देशाला देण्याचं काम दिवा पाटील साहेबांनी केलं. पण 5 सागरी जिल्हे जे इथे जर का समृद्धी उपभोगता आहेत, इथल्या लोकांकडे गाड्या माड्या आणि सगळी जी काही श्रीमंती आली, तर त्याचं ते देणारं कोण होतं? ते दिवा पाटील साहेब होते. त्यांनी त्यांचा जो उद्धार केलेला आहे ते विसरलं नाही पाहिजे उद्धारकर्त्याला. आणि त्याच्यासाठी लोकांनी बाहेर येण्याची खूप नितांत गरज आहे. कुठेतरी शासनाला वाटत असेल लोकांना या नावाची खरंच गरज आहे का ठराविक काही लोक बोंबलत आहेत, अशी सिच्युएशन वाटत असेल तर मला वाटतं की कुठेतरी शासनाचा गैरसमज दूर करणे हे तुमची आमची जबाबदारी आहे. आणि लवकरच सागरी भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून एक मोठ्या आंदोलनाची तयारी होते, संघटन बांधणीची तयारी होते. गावागावामध्ये लोकांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि दिवा पाटील साहेबांचं नाव लागल्याशिवाय तर आम्ही काही शांत बसणार नाही आहोत. आणि हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षात लोक बोलतील की काही ठिकाणी वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आंदोलन चालेल. पण नाही, आपण टार्गेट केलं पाहिजे आणि आपलं टार्गेट हे असलं पाहिजे की या जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होण्याच्या आधी दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे.
याच्यासाठी जर का 2 लाख असो नाही तर 10 लाख असो, रस्त्यावर लोकांना उतरायचं असेल तर ते आपण उतरवलं पाहिजे आणि ती उतरवण्याची तयारी जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्ही सज्ज आहोत, आम्ही तयार आहोत. हे वर्ष पूर्णपणे फुल टाइम काम आम्ही करणार आहोत या गोष्टीसाठी. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ हवी, सहकार्य हवं. आणि पुन्हा एकदा म्हणेन, दिबा साहेबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आपण त्या उपकाराची परतफेड करण्याची, थोडीशी परतफेड करण्याची ही थोडीशी आपल्याला संधी मिळते. त्यांच्या ऋणातनं आपण उतराई होऊ शकत नाही. त्यांनी फक्त आपला उद्धार नाही केला, आपल्या पुढच्या पिढ्यांचा पण उद्धार केलेला आहे. त्यामुळे थोडीशी ते उपकाराची जाण ठेवून आपण 1 वर्ष थोडे एकत्र येऊया, एफर्ट करूया आणि दिबा साहेबांचं नाव विमानतळाला द्यायला या सरकारला भाग पाडूया. दादा, तुम्ही आता भाषणात सांगितलं की आपण सागरी भूमिपुत्रांची संघटना स्थापन केली आहे, बरोबर. बरोबर? तर त्या दिबा साहेबांची विचारांची असेल का काय असेल त्याबद्दल थोडंसं सांगू शकता का? नक्कीच. दिबा साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊनच आपण सागरी भूमिपुत्र संघटनेची स्थापना करणार आहोत. अजून ती संघटना स्थापन झालेली नाहीये. आपण तिची फक्त एक औपचारिक अनाउन्समेंट आपण त्याच्याबद्दल केलेलं आहे. लवकरच त्याची स्थापने संदर्भातली एक मोठी बैठक, मोठी सभा, जाहीर सभा येत्या महिन्याभरामध्ये होणार आहे. आणि दिबांच्या विचारांची याच्यासाठी आहे की दिबा एक दूरदर्शी नेता होते. त्यांना लक्षात आलं होतं की इथे जर का सिडको येऊ घातलेली आहे किंवा सिडको हा पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव शहरी विकासाचा पहिला प्रकल्प होता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये असा प्रकल्प याआधी झालेला नव्हता. पण दिबांनी ओळखलं होतं की असे प्रकल्प जर का आले तर याच्यातनं भूमिपुत्र देशोधडीला लागतील. तर भूमिपुत्र देशोधडीला न लागता ते भूमिपुत्र हे विकासाचा भागीदार झाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी 12.5% तत्व हे त्यावेळी पुढे आलेलं होतं. आणि आत्ताच्या घडीला जर का आपण 5 सागरी जिल्हे म्हणजे खास करून ज्याच्यामध्ये आगरी, कोळी, कराडी, कुणबी आणि आपला आदिवासी बहुल आणि 12 बलुतेदारांचा समाज हा पालघर, ठाणे, रायगड, मुंबई असं आपण जर का विचार केला तर आज अनेक प्रकल्प महाराष्ट्रातले जास्तीत जास्त प्रकल्प इथंच लादले जातात. मग ते एक वाढवणचं बंदर असो किंवा इथे आमचं नवी मुंबई एअरपोर्ट असो किंवा JNPT असो, MMRD असो, MIDC असो किंवा आणखीन तुम्ही नावं घ्या, तुम्हाला लक्षात येईल की शेकडो प्रकल्प इथे शासकीय लादले गेलेत. म्हणजे इथे संपूर्णपणे जमिनी या लाटण्याचा प्रयत्न होतोय. मग त्या मिठागरांच्या जमिनी असू दे, शेतकऱ्यांच्या जमिनी असू दे किंवा इतर अगदी शासकीय सरकारच्या, म्हणजे आज 14 गावांमध्ये तर म्हाडाचे प्रकल्प लादले जातात. म्हणजे तिचं काहीही अजून सुखसुविधांचा पत्ता नाहीये, पण फक्त पॉप्युलेशन आणून लादण्याचा प्रयत्न होतोय. असे अनेक भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत. दिबांकडनं आम्ही काय प्रेरणा घेतो? दिबा नेहमी अन्यायासाठी उभे राहिलेले आहेत. दिबांनी कधी हा विचार नाही केला की ते कमी आहेत, ते विरोधात आहेत, त्यांच्यासोबत लोक आहेत की नाही. त्यांनी एक गोष्ट पाहिली, जर का चुकीचं घडत असेल तर त्या चुकीच्या विरुद्ध ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि दिबांची हीच प्रेरणा घेऊन आम्ही उभे राहतोय की आजच्या घडीला ठाण्याच्या घोडबंदर परिसरात तुम्ही विचार कराल की सत्ताधारी काही लोकांमुळे भूमिपुत्राला अक्षरशः देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होते, जमिनी लाटण्याचा प्रयत्न होते, सगळ्या यंत्रणा त्यांच्यावर विरोधात काम करतात. पण दिबांचीच प्रेरणा आहे आमच्या मागे की दिबांनी शिकवलेलं आहे, कितीही मोठा विरोधक तुमच्या पुढे उभा राहू दे, कितीही मोठी प्रशासकीय यंत्रणा तुमच्या विरोधात उभं राहू दे किंवा शासकीय यंत्रणा तुमच्या विरोधात उभं राहू दे, तुम्ही जर का योग्य आहात, राईट आहात, सत्य आहात तर तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही तेच करतोय. मग ती अगदी 14 गावं असो, MMRDची 124 पेण आणि उरण पनवेलची गावं असो किंवा नवी मुंबईतल्या गरजेपोटीचा प्रश्न असो, कल्याण डोंबिवली मधल्या संघर्ष समितीचा प्रश्न असो किंवा पालघरचा प्रश्न असो, मीरा भाईंदरच्या मिठागरांचा प्रश्न असो, सगळ्या प्रश्नांसाठी जिथे जिथे भूमिपुत्र नागवला जातोय तिथे दिबा साहेबांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सागरी भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नाला हात घालणार आहोत, लोकांना संघटित करणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की बऱ्याचदा अनेक लोकांना बऱ्याचदा दिबांबद्दल जेव्हा माहिती नसते आणि ते येतात आंदोलनाला तरी सुद्धा ते म्हणत असतात की आमच्यासाठी काय केलं. मग यामुळे साहेब, जर तुम्ही म्हणालात ना की आपल्याला 2 लाख लोकांना जर का बाहेर काढायचं तर आमचं टार्गेट आता पहिलं हे आहे की पहिलं त्यांच्या प्रश्नांना हाताळा. तर आम्ही मिठागरांच्या 3,000 जे शेतकरी आहेत त्यांचा प्रश्न हाताळतोय. आम्ही 14 गावातल्या 30,000 लोकांचा प्रश्न हाताळतोय. आम्ही इथे 124 गावातल्या MMRDAच्या विषयाला हाताळतोय. मग आपोआप जवळपास एक 15-20 लाख लोक जी बाधित आहेत वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही त्या गोष्टीला हात घालायचा प्रयत्न करतोय, त्यांच्यासाठी काम करायचा प्रयत्न करतोय. आणि मग जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की तुम्ही 2 दिवस आमच्यासाठी काढा. आणि ती लोक पण जेव्हा दिबांच्या नावासाठी रस्त्यावर उतरतील तर आम्हाला खात्री आहे की दिबांचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सागरी भूमिपुत्र संघटना हे दिबा साहेबांच्या प्रेरणेतच उभी राहिलेली आहे आणि सागरी भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य याला हवंय. सगळ्यांनी
सोबत या विकासाचे भागीदार व्हा. आपण प्रकल्पग्रस्त नाही झालो पाहिजे, इथून पुढे प्रकल्पाचे भागीदार, प्रकल्पाचे मालक झालो पाहिजे. ही प्रेरणा आपण दिवा साहेबांपासून घेऊया आणि अन्यायाविरुद्ध अन्याय किती मोठा असला तरी त्याच्यासमोर लढूया आणि जिंकूया. असं ऐकू आहे की विधानसभेच्या अध्यक्षाला दिबा साहेबांनी धारेवर धरलं होतं आपल्या आमदारकीची पर्वा न करता. याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? नक्कीच 1982च्या वेळची ती घटना असेल आणि मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा वेगवेगळ्या राज्यांना केंद्राने हे केलं होतं, प्रस्ताव टाकला होता की प्रत्येक राज्यामध्ये मंडल आयोगाची शिफारस लागू करण्यासाठी प्रस्ताव घ्यावा. मंडल आयोग म्हणजे ज्याच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण लागू झालं ते मंडल आयोग. आणि त्यावेळी दिवासाहेब हे विरोधी पक्षनेता होते आणि दिवासाहेबांनी त्यावेळी तो प्रस्ताव मांडला होता की मंडल आयोगाच्या शिफारसी या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावा. आणि त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील, त्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आणि त्याच्यानुसारच आपल्याला माहिती आहे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा तो प्रस्ताव आणण्यासाठी त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी वेलमध्ये उतरून दिबासाहेबांनी विधानसभा अध्यक्षांना धारेवर धरलं होतं आणि इतकं धारेवर धरलं की त्यांचं आमदारकीचं सोडा, म्हणजे ते विरोधी पक्ष नेता होते, त्यांचं आमदारकी रद्द करण्यात आली, निलंबन करण्यात आलं आणि दिवांनी त्याच्यासाठी कोणतेही माफी पत्र दिलं नाही. दिवानी म्हटलं तुमची आमदारकी ठेवा तुमच्याकडे, तुमचं विरोधी पक्ष नेतेपद ठेवा तुमच्याकडे. ते रस्त्यावर उतरले, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रामध्ये पिंजून त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींबद्दल, ओबीसी आरक्षणाबद्दल रान उठवलं आणि शेवटी महाराष्ट्राला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करायला भाग पडलं आणि ओबीसी आरक्षण महाराष्ट्रामध्ये आलं. त्यामुळे आपल्या पदाची पर्वा न करणारे, आमदारकीची पर्वा न करणारे, विरोधी पक्ष नेतेपदाची पर्वा न करणारे दिबा पाटील साहेब होते, ज्यांच्यामुळे आज जे काही आपण आगरी कोळी कराडी समाज किंवा इतर ओबीसी समाज आज त्यांच्या मुलांना जर का सवलतीचं शिक्षण मिळतंय, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतंय, तर त्याच्यासाठी सुद्धा दिबा पाटील साहेबांचे मोठे उपकार आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये. आणि खूप धन्यवाद, तुम्ही या चांगल्या आठवणी या निमित्ताने आपण काढायची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा.